आणखी एक महत्त्वाची अपडेट, शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय। मात्र जिल्हा बँक निवडणुकीचा त्यांनी अर्ज दाखल केलाय, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीचं बंड जिल्हा बँकेसाठी तर नव्हतं ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण भाजपने देखील यावेळी जिल्हा बँक निवडणुकीत रस दाखवलेला नाही। यापूर्वी ही बँक सत्तार यांच्या ताब्यात होती। सत्तार समर्थक बँकेचे अध्यक्ष होते। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, अब्दुल सत्तारांचा हा आग्रह जिल्हा बँकेसाठी होता असं आता का बोललं जात आहे? आपण पाहिलं तर काल मुख्यमंत्री यांची भेट घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी आपला मुलगा समीर सत्तार यांचा आज 11 वाजता अर्ज माघार घेणार असल्याचं म्हटलंय। मात्र हे बंड जे केलं आहे ते जिल्हा बँकेसाठी तर नव्हतं ना, अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी सुरू झालेली आहे। कारण की गेल्या काही वर्षामध्ये जिल्हा बँकेची सत्ता अब्दुल सत्तार यांच्याकडे आहे। त्यांचे समर्थक या ठिकाणी अध्यक्ष म्हणून जिल्हा बँकेवर राहिलेले आहेत आणि आता जिल्हा बँकेच्या निवडणुका लागल्यात। यामध्ये आता भाजपानं देखील एंट्री घेतलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला आम्ही विधान परिषदेची जागा सोडतो, तुम्ही आमच्यासाठी बँक सोडा, अशा प्रकारचं चर्चा पाहायला मिळते। आणि अर्ज मागे घेत असतानाच इकडे जिल्हा बँकेमध्ये देखील समीर सत्तार यांनी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे आता जिल्हा बँकेतही भाजपा विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीची लढत पाहायला मिळणार का, हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। की या सगळ्यामध्ये आणखीन युती होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। या निवडणुकीमध्ये अतुल सावे यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे। त्याचबरोबर संजना जाधव यांच्यासह काल 10 जणांनी अर्ज दाखल केले, त्यामध्ये समीर सत्तार यांचा देखील अर्ज होता। आता त्यामुळे जिल्हा बँकेमध्ये नेमकं काय राजकारण होतं आणि खरोखरच सत्तारांचं बंड हे जिल्हा बँकेसाठी तर नव्हतं ना, याचं उत्तर आपल्याला येत्या काही दिवसातच मिळणार आहे। कृष्ण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।